नमस्ते, कसे आहात? तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. आणि रोजच्या व्हिडिओमध्ये आज थोडंसं वेगळ्या विषयावर तुमच्याशी बोलणार आहेत मी. आणि रोजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघत असाल की मी जे माझे लॉंग व्हिडिओ आहेत ना ते ब्लॉगिंगचे टाकत असते. म्हणजे रोज मी काय काय काम करते किंवा छोट्या मोठ्या ज्या गोष्टी आहेत ना त्या तुमच्यासाठी तुमच्यासोबत शेअर करते. म्हणजे मी कुठे जाते, काय करते हे माझ्या व्हिडिओमध्ये रोज असतं. आणि त्याच्यासोबत मी माझ्या गायींचा किंवा बकऱ्यांचा किंवा कोंबड्यांचा पण व्हिडिओ टाकत असते. तर म्हटलं आज चला थोडीशी माझी जी लाईफ आहेत ना तुमच्यासोबत शेअर करावी. म्हणजे तुम्ही जसं टायटल वाचूनच व्हिडिओमध्ये आला असेल तर टायटल असं आहे की माझं M.Com झालेलं आहे, सॉफ्टवेअर कम्प्युटर पण झालेलं आहेत अगदी वर्षभराचं. त्याच्यानंतर मॉन्टेसरीचा कोर्स पण मी केलेला आहे. आणि तरी देखील मी ह्या बिझनेसकडे का वळले. आणि दुसरं एक म्हणायचं तर अगदी छोटंसं सांगते मी तुम्हाला समोर दिसत असेल की मी माझ्या कपाळाला टिकली नाही लावलेली. तर ॲक्च्युली त्याचं कारण हे आहे की आम्हाला सुतक पडलेले आहेत. तर मग सुतकामध्ये काय असतं की 10 दिवस आपण टिकली वगैरे लावत नाही, कारण की ते आपल्यालाच मग पाप घडत असतं. आणि चला मी तुमच्याशी व्हिडिओमध्ये बोलते. मग ते सोंग करण्यासाठी मी टिकली लावावी असं मला पटत नाहीत, कारण की पाप होण्यापेक्षा जर नाही लावली आणि मोकळं तुम्हाला सांगून दिलेलं ते चांगलं. तर मग त्याच्यामुळे मी टिकली नाही लावली या व्हिडिओमध्ये. आणि इतर पण 1-2 व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल की टिकली नाही लावलेली. तर ठीक आहे त्याच्यामध्ये पण, कारण की आमचं काय आहेत ना सारखे एकामागे एक सुतकच पडत चालले आहेत. त्याच्यामुळे मग थोडासा प्रॉब्लेम होतो आणि 10 दिवस ते पाळावंच लागतं. तर ठीक आहे आपण आपल्या विषयाकडे वळूयात. तर मी इतकी शिकलेली पण मग तरी ह्या बिझनेसकडे किंवा ह्या गाई पालनाकडे किंवा बकरी पालनाकडे का ओढले किंवा मला याच्यामध्ये काय इंटरेस्ट असा का वाटला. तर अगदी सुरुवातीपासून तुम्हाला सांगत आहेत मी. हो, याचे 1-2 व्हिडिओ होतीलच, तरी तुम्ही संपूर्ण बघा. म्हणजे हे व्हिडिओ आहेत ना त्या बायका बघा ज्या म्हणजे सगळ्यांनीच बघा, सगळ्यांसाठीच आहेत. पण त्या बायकांनी स्पेशली बघा ज्या बायका इतकं सगळं शिक्षण घेऊन येत ना अगदी घरात बसून आहेत, त्यांच्याकडे काही काम नाही आहेत. आणि दुसरं म्हणजे माझं एक मत आहे, प्रत्येक जी स्त्री आहेत ना तर प्रत्येक स्त्रीनं स्वतःचं काहीतरी वेगळं म्हणजे जॉब करावा किंवा स्वतःची काहीतरी इन्कम सोर्स चालू ठेवावा. कारण की जेणेकरून तिला प्रत्येक वेळेस आपल्या नवऱ्याकडे पैसे मागायची गरज पडणार नाही. स्वतःच्या हिमतीवर स्वतःचं काहीतरी अस्तित्व निर्माण करावा असं मला वाटतं. तर मग मी त्या बायकांसाठी हा व्हिडिओ बनवत आहेत. म्हणजे प्रत्येकाने बघावा हा व्हिडिओ, माझी अशी इच्छा आहे. तर अगदी मी सुरुवातीपासूनच तुम्हाला सांगत आहेत की मी कशामुळे ह्या व्यवसायाकडे वळले किंवा करत गेले. तर अगदी माझं लग्न झालं त्याच्यानंतर मला एका वर्षातच मुलगा पण झाला. आणि मुलगा झाल्यानंतर म्हटलं आता स्वतःचं काहीतरी करायचं. तर काय करणार आहेत, कुठं जॉब बघितला. तर जॉब बघितल्यावर कसं असतं अगदी 12 घंटे 8 किंवा 12 घंटे 8 घंटे तर नाहीच, परमानंट लोकांना 8 घंटे आहेत. पण जे असे टेम्पररी जातात ना तर त्यांना 12 घंटे ड्युटी करावीच लागते. आणि पेमेंट पण किती तेव्हा अक्षरशः 5,000, 2010ची मी गोष्ट बोलतेय. तर तेव्हा 5,000 किंवा 7,000, त्याच्यापेक्षा 10,000, त्याच्यापेक्षा जास्त पेमेंट हे देत पण नव्हते. आणि दुसरं म्हणजे आपलं घरी मूल सोडून जॉबला जायचं आणि दिवसभर तिथे जॉबमध्ये घालवायची आणि मुलाकडे दुर्लक्ष. आणि दुसरं म्हणजे माझा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हा होता की मला घरामध्ये म्हणजे ना सासू आहेत ना जाव आहेत, घरात कोणीच नाहीये. त्याच्यामुळे हजबंड ड्युटीवर जायचे, ते पण जॉब करतात, ते ड्युटीवर जायचे. आणि एक सासरे आहे ते पण म्हातारे आहेत. तर मग मुलाला सांभाळायला कोणीच नव्हतं. तर मग अशा परिस्थितीमध्ये मुलाला सोडून मी कुठे जाऊ शकत नव्हती जॉब करायला. आणि त्याच्यामुळे थोडीफार शेती पण आहेत, तर मग शेती पण सांभाळावी लागत होती. शेतामध्ये इतकं काय रोज नाहीत, पण महिन्यातून 2 महिन्यातून जावं लागत होतं. तर म्हटलं मग ते पण नको. मग त्याच्यानंतर मी जॉब पण करायचं सोडून दिलं. मग नंतर जॉब पण करत नव्हती. आणि नंतर मग मी म्हटलं माझे हस्बंड जे आहेत ना ते पहिले क्लासेस घ्यायचे, बोराडे क्लासेस ह्या नावाने त्यांचे क्लासेस होते पहिले. तर म्हटलं चला मग आपण क्लास सुरू करूयात. म्हणजे त्यांनीच मला आयडिया दिली की तू क्लास घे. तर मग नंतर मी क्लास सुरू केलेत. आणि क्लास सुरू केल्याच्या नंतर इथले जवळपासचे मुलं यायचे, अगदी साधारण एक 10-15 असे मुलं यायचे माझ्याकडे. पण मग ते यायचे तर ते कसे यायचे, तेव्हाच्या काळामध्ये इतकं म्हणजे क्लास असं काही नव्हतंच तेव्हा. म्हणजे आईवडिलांना इतकी हौस नव्हती तेव्हा की मुलाला क्लासला लावायची. हो शाळेत जातो ना तर ठीक आहे, तसं आता कसं आता प्रत्येक मुलाला क्लास हा आहेच, शाळेव्यतिरिक्त क्लास आहेच
तर बाहेर तसं पहिलं नव्हतं. तर मग पहिले 1-2 म्हणजे थोडीफार मुलं यायची, त्यात 1 दिवस यायची, 4 दिवस सुट्ट्या टाकायची आणि ते पण ठीक आहे, ते पण जाऊ दे. पण मग काही काही मुलं अशी होती की ते अक्षरशः फी देत नव्हती आणि त्यावेळेस काय होतं की फी पण फक्त 100 रुपये फी होती. अगदी तो मुलगा पहिलेचा असो किंवा 10वीचा असो तर 100च रुपये होती. तसं आत्ता नाही, आता खूप स्ट्रिक्ट झालं आहे आणि आता फिया पण भरपूर झाल्या आहेत. तेव्हा असं नव्हतं. तर मग नंतर मी 1-2 वर्ष घेतलं. त्याच्यानंतर घरात नंतर मला मुलगी झाली, ती पण खूप रडायची, तिचा पण म्हणजे तिला पण सांभाळावं लागायचं. मग क्लासेस पण मी 1-2 वर्षामध्ये ते पण बंद करून टाकले. मग त्याच्यानंतर म्हटलं करायचं काय, कारण की असं हातावर हात धरून बसून होणार तर नाही ना. कारण की आपण बायका कशा असतो ना, म्हणजे प्रत्येक 1 ना 1 रुपयाला आपल्या हस्बंडवर डिपेंड असतो की नाही. आता म्हणजे आपल्याला साधारण 1 रुपया जरी लागत असेल ना तरी आपण हस्बंडकडून मागायचा. तर मला असं आवडत नव्हतं की काय प्रत्येक वेळेस आपण नवऱ्याकडनंच पैसे मागायचे. प्रत्येकाला घरामध्ये किराणा असो किंवा आपले पर्सनल जे खर्च असो, प्रत्येक गोष्टीला आपण नवऱ्याकडे मागायचे. तर का मागायचे? आपण स्वतःचं काहीतरी केलं पाहिजे आणि स्वतः इन्कम सोर्स चालू केला पाहिजे, जेणेकरून आपल्याला पैसे मागायचे. हो, नवरा आपलाच असतो, आपल्याला देणारच आहे, तो कधी नाही बोलणार नाही, पण मग स्वतःचं पण काहीतरी केलं पाहिजे असं माझ्यामध्ये एक जिद्द होती आणि म्हटलं स्वतःचं काहीतरी करावं. म्हणजे आमच्या ताईन त्या आहेत ना, म्हणजे माझ्या मिस्टरांच्या ज्या बहिणी आहेत ना, तर त्यांनी एक सुचवलं की तू एखादी गाय घे. कारण की मी तेव्हा काय करायचे, माझ्या मुलांना विकत दूध घ्यायचे आणि दुधाची अक्षरशः महिन्याला 2-2.5 हजार रुपये मला तेव्हा द्यावे लागायचे. तर म्हटलं मग ठीक आहे, तर आपण एक गाय घेऊयात. म्हणजे त्या काय बोलल्या की गाय घेतल्यावर मुलांचं पण दूध प्यायचं काम होईल आणि थोडंफार उरलेलं दूध तू उकडे पण घालू शकशील. तर अशामुळे मग म्हटलं गाय घेऊयात. मग आता गाई तेव्हा यांचं काही मत नव्हतंच गाई वगैरे घ्यायचं. तर मग त्याच बोलल्या की गाई आमच्या इकडे आहेत एक गाई, तू अशीच फुकटच घेऊन जा, पैसे पण देऊ नको असं त्यांचं. तर म्हटलं ठीक आहेत, आता फुकट भेटणार आहेत पैसे म्हटल्यावर थोडा माणूस ते करतं, पण आता फुकट भेटल्यावर म्हटलं ठीक आहे घेऊयात. मग गाई आणायच्या पहिले तेव्हा ती पहिली गाय माझ्या गोठ्यातली, म्हणजे तेव्हा गोठा पण नव्हताच. पुढे तुम्हाला स्टोरी सांगते ऐका. तर मग नंतर मग गाई आणणार. तर मग इथल्या घराजवळ जे शेत आहेत ना, तुम्ही आता व्हिडिओमध्ये बघत असाल, माझ्या घराजवळ शेत आहे, त्याच्यामध्ये आता मी सध्या गिन्नी गवत केलेलं आहे. तर त्याच्यामध्ये मग थोडासा मी घास केला, थोडंसं गिन्नी गवत लावलं. कारण की गाई आणायच्या पहिले पूर्वतयारी तर आपल्याला करायलाच पाहिजे ना, थोडंफार तिला चारा पण पाहिजे अवेलेबल. आणि मग त्याच्यानंतर मग मी तिकडनं म्हणजे घास टाकला किंवा गिन्नी गवत पण लावलेलं. आणि नंतर म्हटलं गाई आपण आणूयात. पण मग माझे मिस्टर काय बोलले की आपण गाई आणल्यावर आपल्या इथेच ओट्यावर बांधू, म्हणजे घराच्या समोरचा जो ओटा आहे ना तिथे बांधू. म्हटलं असं कसं होईल, कारण की घरासमोर पाहुणे वगैरे येतात आणि गाई समोर बांधायची, तिचं शेण पडतं, शेण भरायचं. तर नको, छोटी मुलं आहेत घरामध्ये. तर म्हटलं नको, आपण घरापुढं नको, आपण आपल्या शेतामध्ये छोटासा एका गाईसाठी छोटासा आपण गोठा बनवूयात. तर मग म्हटलं ठीक आहे. मग छोटा गोठा बनवायला किती खर्च लागणार आहेत. मग आम्ही सगळं साहित्य वगैरे आणलं आणि अक्षरशः तुम्ही आता इथे वरती तुम्हाला मी क्लिप दाखवते माझ्या गोठ्याची, जुन्या गोठ्याची क्लिप. तर हा गोठा अक्षरशः आम्ही दोघांनी हस्बंड वाईफनी दोघांनी एकट्याने तो गोठा बांधला. म्हणजे अगदी जेव्हा ते ड्युटीवर जायचे ना तेव्हा मी एकटी थोडंफार जे माझं किरकोळ काम आहेत ना, म्हणजे खड्डे खोदायचं किंवा दुसरं जे काय छोटं मोठं काम आहेत ना ते मी करायचे. आणि ते जॉबवरनं आल्यावर ते पण आम्ही दोघांनी, म्हणजे त्यांचं माझ्या मिस्टरांचं जे आहेत ना त्यांचं फिटरचं झालेलं आहे ITI. मग आम्ही दोघांनी पण मिळून मग तो गोठा उभा केला. आणि अक्षरशः माझे भाचे आलेले होते, तर ते आल्याच्या नंतर त्यांच्याकडनं जे पत्रे आहेत ना गोठ्याचे ते पत्रेवर चढवून घेतले. तर अशा पद्धतीनं मग आम्ही गोठ्याचं काम पूर्ण केलेलं. नंतर मग गोठा झाला आणि गोठ्याचं काम म्हणजे मी गाई पालनाला केव्हा सुरुवात केली तर 2016मध्ये. तर 2016मध्ये नाही 17मध्ये. तर 2017मध्ये माझ्या गोठ्याचं काम पूर्ण झालं आणि मग मी आमच्या म्हणजे ताईंच्या घरनं गाई घेऊन आलो. आणि तिकडनं गाई आणल्यावर जे दिवसभर आम्ही काय करायचो की त्या गाईमध्येच लागून राहायचो, म्हणजे त्या गाईला सांभाळायचं, थोडंफार दूध पण निघायचं आणि ते विकायचं. मग असं आमचं चालू होतं माझं रुटीन रोजचं. आणि मग नंतर खूप असं 2-3 महिन्यानं किंवा 7-8 महिन्यानं मनात विचार आला की म्हणजे माझं काय होतं की त्या गाईचं जे पण थोडंफार दूध उरायचं ना तर त्याचे पण चांगले पैसे यायचे. म्हणजे अगदी
2-2.5 लिटर दूध विकायचं आणि त्याचे उकाडे द्यायचे मी. आणि त्या उकाड्यांचे पण जे मला पैसे आहेत ना ते महिन्याला 3-4 हजार रुपये असे मला तेव्हा भेटायचे. महिन्याला मला 3 ते 4 हजार रुपये भेटायचे. तर मग असंच मनामध्ये विचार आला एक की चला ठीक आहे, आपल्याला 3-4 हजार रुपये महिना भेटतोय आणि जर असंच मी हिच्यासोबत दुसरी एखादी जर गाय घेतली आणि तिला पण काय, आता हिचं मी जे हिला खायला टाकत आहे ते तिला पण करावंच लागणार. हिचं शेण भरत आहे, तिचं पण शेण भरायचं की थोडासा अर्धा किंवा 1 तास माझा कामाचा वाढेल. आता हिचे जर 3-4 हजार भेटत आहेत तर मग तिचे पण किती भेटेल, तिचे पण 3-4 हजार होईल किंवा तिचे 5-6 हजार होतील. मग असे माझं 7 ते 8 हजार रुपये मला महिना भेटेल. तर मी असा माझ्या मनामध्ये डोक्यात विचार ठेवला. तर मग ठीक आहे, मग असेच मग तेव्हा सेकंड गाय आहेत ना माझ्या वडिलांना मग मी सांगितलेलं आणि मग माझ्या वडिलांनी मला एक तेव्हा 45,000ला मला एक गाय घेऊन दिली. तर खूप छान गाय होती ती. अगदी एका टायमाला आहेत ना 11 लिटर दूध द्यायची. म्हणजे दोन्ही टायमाला अगदी 22-23 लिटर तिचं भरायचंच. आणि मग नंतर मग काय, कारण की 11 लिटर एका टायमाला आणि दोन्ही टायमाला 22 ते 23 लिटर दूध ती देत होती. तर मग खूपच म्हणजे इन्कम चालू झाली, म्हणजे खूपच पैसे यायला लागले. अगदी मी महिन्याला 10 ते 12 हजार रुपये पेमेंट कमवायला लागली. तर त्याच्यामध्ये मग खूपच म्हणजे माझे हजबंड पण ड्युटीला होते, तर त्यांचा पण पगार वेगळा, माझा पण साईडला पडायला लागला वेगळा. तर मुलांचं पण करत होती आणि सोबत फक्त सकाळी 2 ते 3 तास आणि संध्याकाळी 1-2 तास, तर याच्यामध्ये माझं काम होत होतं. आणि नंतर मग मी हळूहळू म्हटलं ठीक आहे, आता मग आपण हळूहळू मग मी शेतामध्ये घास अजून जास्त केला. परत जे गिन्नी गवत आहे ना ते पण जास्त केलं. म्हटलं आता ठीक आहे, आपला बिझनेस पण चांगला चालतोय, आपण अजून याच्यामध्ये ओळूयात. तर मग असं करता करता मग मी काय केलं, परत मग तिसरी गाय घेतली, मग चौथी घेतली. असं करता करता माझ्याकडे एक 4 ते 5 गायी झाल्या आणि त्यांचे छोटे छोटे 1-2 कालवड पण ज्या होत्या त्या पण माझ्याकडे झाल्यात. आणि मग तो गोठा थोडासा कमी पडायला लागला. तर कमी पडायला लागला तर म्हटलं आता थोडंसं अजून आपण 7 ते 8 पत्रे टाकून अजून थोडासा गोठा वाढूयात. तर तुम्ही आता बघत असेल व्हिडिओमध्ये, तो पूर्ण अजून थोडासा मोठा मी गोठा बनवला. तर त्याच्यामध्ये परत एक माझ्याकडे 7 ते 8 गायी झाल्या. मग मी त्यांचं करत गेली. आणि चाऱ्याचं म्हटलं तर एक सगळ्यात मेन प्रश्न असा असतो की गायी पालन जर म्हटलं तर तुमच्याकडे चारा भरपूर प्रमाणामध्ये अवेलेबल पाहिजे किंवा चारा असेल तर तुम्ही गायी पालन करू शकतात. हा सगळ्यात मेन पॉईंट आहे. तर मग मी काय केलं होतं की कोणाच्या मका जर असल्या ना स्वस्तामध्ये भेटणाऱ्या तर मका घेऊन ठेवायची, मकाचा मुरघास बनवून त्याच्या बॅगा भरून ठेवायची. किंवा मग नंतर शेतामध्ये गिन्नी गवत किंवा थोडाफार वेळ जर पडली, चारा जर कमी झाला तर मग पावसाळ्यामध्ये सोयाबीनचं भूस किंवा आपलं हिवाळ्यामध्ये गव्हाचं भूस, त्याच्यानंतर विकत जो भूस भेटतो तो भूस पण आणायची, जर कमी पडला तर भूस पण. आणि हे सगळं करण्यामध्ये सगळ्यात मोठा हात म्हणजे माझ्या मिस्टरांचा पण आहे. ते पण मला हेल्प करायचे, चारा आणण्यासाठी ते हेल्प करू लागायचे. आणि असं करता करता मग म्हणजे 3 ते 4 गायी घेतल्यात ना तेव्हा मग असा अख्खा चारा टाकायची. मग त्याच्यानंतर म्हटलं आता हा चारा खूप वाया जात आहेत. मग नंतर मी कुट्टी मशीन घेतलं. मग कुट्टी करून गायींपुढे टाकल्यावर गायी कशा व्यवस्थित खायच्या. मग जास्त गव्हाणीमध्ये जास्त चारा शिल्लक राहत नव्हता, अगदी चाटून पुसून व्यवस्थित गायी खाऊन घ्यायच्या. आणि मग त्याच्यानंतर मी गायी घेतल्या. म्हणजे असं माझ्याकडे 6-7 गायी झाल्या असतील तेव्हा, छोटी मोठी वासरं धरून 8-9 असेल सर्व तेव्हा. आणि मग असं केल्यानंतर मी कुट्टी मशीन घेतलं. आणि पुढे पण खूप मोठी स्टोरी आहेत आणि आत्ता व्हिडिओ जर खूप मोठा होऊन जाईल, कारण की तुमचं पण कसं असतं ना की व्हिडिओ बघायचा असतो तर थोडासा लिमिटमध्ये असला तर बरं असतो. नाहीतर मग जास्त मोठं जर होऊन गेला ना तर तुम्हाला पण बघायला कंटाळा येतो. आणि आत्ता ठीक आहे, इतकाच व्हिडिओ. आणि पुढे पण आहेत. पुढे मी काय केलं, अजून शेळी कशा घेतल्या किंवा कोंबडी पालन कसं चालू केलं. आणि पुढे पण खूप इंटरेस्टिंग स्टोरी आहेत सांगण्याची, की पुढे मी अजून कसं वाढवलं किंवा नंतर कशी सुरुवात केली, अजून थोडा थोडा बिझनेस कसा वाढत गेला आणि आत्ता मला प्रॉफिट किती होत आहे. तर खूप आहे पुढे अजून. तर मग इतक्या व्हिडिओमध्ये नाही होणार, कारण की व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल. तर मग ठीक आहे, उद्याच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया. तर भाग 2 पण तुम्ही नक्की बघा, तुम्हाला तो पण खूप आवडेल.